जेव्हा आपण भारताच्या नकाशाकडे बघतो तेव्हा आपल्याला डोंगर, पठारं, विशाल मैदानं बरंच काही दिसतं. पण या सगळ्या भूभागाला आणि इथल्या संस्कृतीला खरा आकार दिलाय तो इथल्या नद्यांनी. आज आपण भारताच्या दोन प्रमुख आणि एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या अशा नदी प्रणालींची गोष्ट समजून घेणार आहोत. एक जी बर्फातून जन्म घेते आणि दुसरी जी पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. तर भारताचं हे जे नद्यांचं जाळं आहे ना, ते मुख्यत्वे दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे उत्तरेला हिमालयाच्या कुशीत उगम पावणारी हिमालयन नदी प्रणाली आणि दुसरी दक्षिणेला प्राचीन पठारावरून वाहणारी द्वीपकल्पीय नदी प्रणाली. आता लक्षात घ्या, ह्या फक्त दोन वेगवेगळ्या जागा नाहीत, तर ही दोन पूर्णपणे वेगळी जगं आहेत, ज्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि एक वेगळी कहाणी आहे. चला तर मग सुरुवात करूया उत्तरेकडून. इथे आपल्याला भेटतात हिमालयीन नद्या. या तरुण आहेत, वेगवान आहेत आणि त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे. असं वाटतं जणू काही हिमालयानेच जन्म दिलेले हे महाकाय आहेत. या नद्यांची खरी ताकद त्यांच्या उगमात दडलेली आहे. त्या थेट हिमालयातल्या मोठमोठ्या हिमनद्यांमधून म्हणजे ग्लेशियर्समधून जन्म घेतात. याचा अर्थ काय, तर त्यांना फक्त पावसाचंच नाही तर उन्हाळ्यात वितळणाऱ्या बर्फाचंही पाणी मिळतं. आणि म्हणूनच या नद्या वर्षभर वाहतात, कधीच कोरड्या पडत नाहीत आणि आपल्यासोबत प्रचंड गाळ वाहून सुपीक मैदानी प्रदेश तयार करतात. आता या हिमालयीन प्रणालीतल्या 3 प्रमुख नद्या आहेत. पहिली म्हणजे सिंधू. ही नदी तिच्या 5 उपनद्यांसोबत, ज्यांना आपण पंचनद्या म्हणतो, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, पंजाबचा अख्खा सुपीक प्रदेश घडवते. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची नदी म्हणजे गंगा. ही खऱ्या अर्थाने भारताची जीवनरेखा आहे. यमुना, घागरा, गंडकसारख्या अनेक नद्यांना आपल्यात सामावून घेत गंगेचं खोरं भारताचं सर्वात मोठं आणि सुपीक मैदान बनतं. हे मैदान कोट्यावधी लोकांचं पालनपोषण करतं आणि देशाचं एक मोठं आध्यात्मिक केंद्रसुद्धा आहे. आणि तिसरी महाकाय नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा. तिबेटमध्ये चांगपो या नावाने उगम पावून ती पूर्वेकडून भारतात प्रवेश करते. पाण्याचा प्रचंड साठा आणि तिचं विशाल पात्र हे तिचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच पावसाळ्यात ती अनेकदा रौद्र रूप धारण करते. बरं, आता उत्तरेकडून थेट दक्षिणेकडे येऊया. इथलं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. या आहेत द्वीपकल्पीय नद्या. हिमालयीन नद्यांसारख्या तरुण आणि वेगवान नाहीत, तर प्रौढ, शांत आणि पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या प्राचीन जलधारा. या नद्या पश्चिम घाटाच्या प्राचीन पठारावर उगम पावतात. त्यांचा पाण्याचा स्रोत एकच आहे, मान्सूनचा पाऊस. त्यामुळेच त्या हंगामी आहेत. म्हणजे पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात, पण उन्हाळ्यात त्यांचा प्रवाह खूपच कमी होतो. कोट्यावधी वर्षांपासून एकाच मार्गावरून वाहत असल्यामुळे त्यांचे पात्र आता स्थिर आणि तुलनेने उथळ आहे. यातल्या बहुतेक नद्या, उदाहरणार्थ महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी, या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाहतात आणि समुद्राला मिळण्याआधी त्या आपल्यासोबत आणलेला गाळ किनाऱ्यावर साठवतात आणि त्यातून सुपीक त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा तयार होतो. यातली गोदावरी ही दक्षिण भारतातली सगळ्यात लांब नदी आहे. तिच्या याच महत्त्वामुळे तिला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं. तर कृष्णा नदीवर उभारलेल्या धरणांमुळे ती सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी खूप महत्त्वाची ठरते. पण निसर्गात नेहमीच काहीतरी अनपेक्षित असतं, बरोबर? नर्मदा आणि तापी या दोन मोठ्या नद्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतात, म्हणजे पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडे. याचं कारणही तितकंच इंटरेस्टिंग आहे. त्या पर्वतांवरून नाही, तर विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या मधून जी खचदरी म्हणजे रिफ्ट व्हॅली जाते, त्यातून प्रवास करत थेट अरबी समुद्राला मिळतात. तर आपण आत्तापर्यंत 2 अगदी वेगवेगळे कथा ऐकल्या. एक हिमालयातल्या बर्फ आणि वेगाची आणि दुसरी पठारावरच्या पावसाची आणि स्थिरतेची. आता वेळ आलीये या दोन्हींना समोरासमोर ठेवून त्यांच्यातला फरक अधिक स्पष्टपणे समजून घेण्याची. मग प्रश्न हा आहे की या दोन्ही शक्तिशाली प्रणालींमध्ये नेमके मूलभूत फरक तरी काय आहेत? तपशिलात जाण्याआधी फक्त या 2 चित्रांकडे बघा. डावीकडे दिसतंय हिमालयीन नद्यांचं एकमेकात गुंतलेलं एक विशाल जाळं आणि उजवीकडे आहेत द्वीपकल्पीय नद्यांची तुलनेने लहान, सरळ आणि समांतर खोरी. हा जो दिसण्यातला फरक आहे ना, तोच त्यांच्या स्वभावाबद्दल खूप काही सांगून जातो. चला आता हा फरक आपण मुद्द्यांनुसार समजून घेऊ. सुरुवात करूया उगमापासून. हिमालयीन नद्या हिमनद्यांमधून जन्म घेतात, तर द्वीपकल्पीय नद्या पठारावरून. यामुळे त्यांच्या पाण्याच्या स्रोतावर थेट परिणाम होतो. हिमालयीन नद्यांना बर्फ आणि पाऊस दोन्हींचं पाणी मिळतं, म्हणून त्या बारमाही म्हणजे वर्षभर वाहतात. या उलट द्वीपकल्पीय नद्या फक्त पावसावर अवलंबून असल्याने हंगामी असतात. त्यांच्या वयातही मोठा फरक आहे. हिमालयीन नद्या तरुण आहेत, क्रियाशील आहेत आणि अजूनही आपलं पात्र घडवत आहेत.
तर द्वीपकल्पीय नद्या जुन्या, स्थिर आणि प्रौढ आहेत, ज्यांनी आपलं पात्र आता निश्चित केलं आहे. या दोन प्रणालींमध्ये इतके फरक असले तरी त्या एकाच समान धागेने जोडलेल्या आहेत, आणि तो धागा म्हणजे त्यांचा उद्देश, या राष्ट्राला जीवन देण्याचा. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, त्यांच्या उगमात, प्रवाहात आणि स्वभावात कितीही फरक असला तरी या दोन्ही प्रणाली मिळून भारताची समृद्ध जलसंपदा तयार करतात. त्या एकत्र येऊन कोट्यावधी लोकांचं आयुष्य आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था सांभाळतात. म्हणूनच या नद्या फक्त भूगोलाचा भाग नाहीत किंवा नकाशावरच्या रेषा नाहीत. त्या या देशाच्या संस्कृतीच्या, इतिहासाच्या आणि श्रद्धेच्या वाहक आहेत. खऱ्या अर्थाने त्या या राष्ट्राच्या धमन्या आहेत, ज्यांच्यातून जीवन आणि परंपरा अविरत वाहत राहते. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. बदलता काळ आणि आपल्या वाढत्या गरजा पाहता आपण या प्राचीन आणि आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या जीवनवाहिन्यांचं भविष्य कसं सुरक्षित ठेवणार आहोत? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?